पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे हाय, कशी दिसते मी? हॉट हॉट अँड हॉट। अच्छा, या थँक्यू। बरं मला सांगा, तुम्ही का हो सगळे पैसे भरले कपड्याचे? लुक हेमा, मला जे लोक आवडतात ना त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो। आओ पण तुमचा किती खर्च झाला। मी ना एक काम करते, मी माझ्या ताईला सांगते की तुमचे सगळे पैसे द्यायला। हा ए हेमा, हा कम ऑन यार, वी टॉक्ड अबाउट दिस, डोंट डू दिस, ओके? बरं बरं, सॉरी, पण प्लीज तुम्ही नका चिडू, मला नाही आवडत तुम्ही चिडलेलं। बरं ऐका ना, मी तुम्हाला दुसरा ड्रेस घालून दाखवू? चालेल ना? नाही म्हणजे मी कसं सांगू की माझ्यावर ड्रेस कसा दिसतोय? एक मिनिट हा बघा, हा ड्रेस घालून दाखवते। हाँ हेमे, ए हेमे, शिग काय कपडे घातलेस तू? हे काय आहे? आणि एवढे कपडे कुठून आणलेस? हे कसले कपडे घेतलेस तू? अगं असंच असंच, वेड बीड लागले का तुला? अगं आई, मी माझ्या हौसेसाठी घेतले ते कपडे। हे कपडे घालून मी काय गावभर नाही फिरणार आहे। आणि हे कपडे घेण्यासाठी पैसे कुठून आणलेस? माझ्या मेहंदीच्या ऑर्डरचे। मेहंदीच्या ऑर्डरचे एवढे पैसे? हे मी खरं सांगा, कुठून आणलेस पैसे? ताईने दिले। ताईने दिले आणि तू हे असे उधळलेस? अगं आई, फक्त 2-4 कपडे तर घेतलेत ग। मी नेहमी जाणार आहे का ताईकडे पुण्याला? आता तिने घेतले मला कपडे, मग एवढं काय आहे त्यात? आणि तू देतेस का मला पैसे? आणि मग माझ्या ताईने दिलं तर काय बिघडलं? अगं पण हे असले घाणेरडे कपडे घ्यायची गरज होती का? मग काय आयुष्यभर ते 2 फाटके कपडेच राहू का? आई तू ना मला काहीच हौसमौस करून देत नाही। या पोरीचं नेमकं काय चाललंय? कसे कपडे घेतलेत आणि नेत्राईला एवढे पैसे कसे देत? नको नको, पोळी घे बस। वा वा ताई, बंटी आमटी एकदम जबरदस्त। थँक्यू। सावकाश सावकाश, अरे किती बरोबर जेवतोय तेजस। वाघोबा काय झालंय? या वाघोबाची पार शेळी गेली हिच्या नवऱ्याने। काय केलं शेखरने आता? आज साईटवर नवीन प्रोजेक्टची मीटिंग होती आणि तुझ्या नवऱ्याने ऐन वेळी येणं कॅन्सल केलंय। सगळं माझ्यावर आलं, सगळी जबाबदारी माझ्यावर आली, तरी मी हँडल केलं। पण समोर मला नाही जमलं ते डील क्रॅक करायला। पण ते सगळं खपलं माझ्यावर फोडतात, मला दोष देतात। अरे एवढी महत्वाची मीटिंग होती तर मग स्वतः यायचं ना तिकडे, कॅन्सल का केलं? अरे तो गेला होता तिकडे मीटिंगला, परत आला तेव्हा मी विचारलं त्याला, तर मला म्हणाला क्लायंटनी मीटिंग कॅन्सल केली आहे। एक नंबरचा खोटारडा माणूस आहे। माझ्याशी का खोटं बोलेल तो? ताई काहीतरी गडबड आहे। मी सांगतो ना काय गडबड आहे। कसं आहे, आता ही डील क्रॅक करणं मला नाही जमलंय ना, सो ते मला म्हणणार की तेजस तू कॅपेबल नाही आहेस, आपण हे प्रोजेक्ट ना अद्वैतच्या हातात देऊया। मग हळूहळू एक एक प्रोजेक्ट अद्वैतच्या हातात जाणार, ही प्रॉपर्टी त्याच्या घशात जाणार आणि मी ते काय करतो जेवत बसलोय। वा
एम डन विथ दिस. तेजस, अरे जेवून जा तेजस. ताई, मामला गंभीर आहे. अद्वैत आल्यापासून ऑफिसमध्ये तेजसला त्रास होतोच आहे. होणारच ना. मेहनत सगळी याची आणि मला खाणार अद्वैत. कधी कधी वाटतं ना जावं आणि खरंय, काहीतरी करायलाच हवं आपल्याला. असे हातावर हात धरून बसलो ना तर लवकरच रस्त्यावर याची वेळ येईल आपल्यावर. काय करणार ताई आपण? ती नेत्रा असते 24 तास अद्वैतच्या बरोबर. काट्यानंच काटा काढायचा बंटी. म्हणजे आपल्याला जे करायचंय ते तिच्या हातून घडवून आणायचं. आयडिया चांगली आहे. तयारीला लागायला हवं बंटी. असं काहीतरी करायचं की एका तगडात 2 पक्षी. अद्वैतमुळे नेत्रा जेलमध्ये जाईलच आणि अद्वैत जेवा घरी. बॉडीगार्ड, एवढी शांतता सहन होत नाहीये मला. बोल ना काहीतरी. तू पण बराच वेळ झाला शांतच बसलीयस. ऍटलिस्ट आत येऊन तरी बस. नाही नको, मी ठीक आहे. यातली कुठली गोळी खायची आता काहीच कळत नाहीये. जाऊ दे, सगळ्यामधली एक एक गोळी घेऊन टाकतो. थांबा. सगळ्यातली एक एक नाही घ्यायची आहे. यातली एक घ्यायची आहे. यातली पण एक. पण तुम्ही हात नका घेताय, मी सगळं काढून Sorry. ठेवले. सॉरी, तुला वाईट वाटलं ना? नाही. तुझे डोळे खोटं बोलतात का मग? तुझे डोळेच मला क्लिअर सांगतायत की तुला वाईट वाटलंय. नाही साहेब. नेत्रा, माझा ऍक्सिडेंट कसा झाला होता तू बघितलं असशील ना? आणि जिथे ऍक्सिडेंट झाला होता तेच तुझं गाव आहे का? नाही. मग तू काय करत होतीस तिथे? मला माहित होतं ऍक्सिडेंट होणार आहे म्हणून आले होते. म्हणजे तुला माहिती होतं माझा ऍक्सिडेंट होणार आहे? बॉडीगार्ड, काय विचारतोय मी? तुला कसं माहिती होतं माझा ऍक्सिडेंट होणार आहे? हा, ऍक्सिडेंट होणार आहे म्हणजे काय? नेत्रा, मला सांगशील का काय आहे ते? नेत्रा, माझ्या मुलाचा जीव वाचवण्याचं वरदान आहे तुला, आणि तुझ्या या वरदानाची मला गरज आहे. नाही म्हणू नको. सगळं तुझ्याच हातात आहे. वाचवशील ना त्याला? तू इथे माझी नर्स म्हणून नाही, माझी बॉडीगार्ड म्हणून आलीस.
तुला बरं वाटत नाही का? तू तू ये एक मिनिट, तू बस इकडे. सावकाश सावकाश सावकाश, बस इथे बस, मी पाणी घेऊन येतो. घे पाणी घे. पाणी पी ना, बरं वाटेल तुला. आधी काय झालं हिला? माहित नाही. आय थिंक त्या दिवशी जसं तिला त्रास झाला होता तसंच काहीतरी होतं तिला. खूप बरं वाटत नाहीये का? डॉक्टरांना बोलवू का? नाही नाही नको, बरी आहे मी. अगं खूप त्रास होतोय तुला. कसं तरीच होत होतं. मी जरा आलेच. अशी काय ही इतकी कशी नाजूक आहे? सतत काही ना काहीतरी होत असतं. स्ट्रेंज ना. आई ही कधी काय बोलेल काय वागेल काहीच सांगता येत नाही हिचं. आत्ता काय म्हणत होती माहितीये? तिला माहिती होतं माझा ऍक्सिडेंट होणार आहे. म्हणजे ती मला म्हणाली की तिला माझा ऍक्सिडेंट होणार आहे हे आधीच माहिती होतं. नेत्रा, काय ग? काय झालं? तुला बरं वाटत नाहीये का? डॉक्टरना बोलवू का? काय होतं तुला सांग? डोकं दुखतंय तुझं? अद्वैत तुला पुन्हा काहीतरी बोलला ना? नाही नाही. अगं मग काय होतंय तुला? सांग ना मला, काय होतंय? साहेब मी नेत्रा, काय ग? बरं वाटतंय का तुला आता? मला काय होतंय कोणी मला सांगेल का? काय झालंय? काय? काय नाही, माझं जरा डोकं दुखत होतं. आता बरं आहे. तू काय म्हणालीस अद्वैतला? त्याचा ऍक्सिडेंट होणार आहे माहित होतं तुला? काय? हो, ती म्हणाली माझा ऍक्सिडेंट होणार आहे तिला आधीच कळलं होतं. ते बोल ग बाई, सांग. ह्या असं बोलण्याचा काय अर्थ लावायचा आम्ही? हे बघ, घाबरू नकोस. जे काही असेल ना सांग सगळं. ते साहेबांची गाडी त्या रस्त्यावरून जात होती. ती खूप वेगात माझ्या समोरूनच गेली आणि त्या रस्त्याला पुढे एक वळण आहे जिथे बऱ्याचदा असे अपघात होतात. म्हणून मी म्हणजे अगदीच वेडीवाकडी जात होती गाडी, तर म्हणून मी म्हटलं की मला आधीच कळलं होतं, म्हणजे त्या अर्थाने म्हटलं. म्हणजे आधीचा ऍक्सिडेंट होताना पाहिलंस तू? हो, तिनेच अद्वैतला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं म्हणून आपला अद्वैत वाचला. पण तुम्ही तर म्हणालात की गावातल्या कुठल्या तरी मुलीने ऍडमिट केलं. हीच ती. मग हे आधी का नाही सांगितलं मला शेखर? हे इतके दिवस आपल्या घरात राहते. मला आजच सकाळी कळलंय आणि तुला सांगणारच होतो पण गडबडीत राहून गेलं. तू तरी बोलायचंस ग मला नेत्रा. अगं ती बिचारी कसं सांगणार? का? तिच्या घरचेही घाबरले होते. अगं ऍक्सिडेंट केस आहे, पोलिसांचा ससेमेरा मागे लागतो म्हणून नाही सांगितलं तिनं. थँक्यू सो मच. म्हणजे खरंच चमत्कार आहे हा. तुझ्यामुळे वाचला आधी माझा. नाही बाईसाहेब, मी काहीच नाही केलंय. देवी आईची कृपा होती म्हणून साहेब वाचले. चला तू आराम करत आणि रुपाली तिलाही आराम करते. चल.
येते. गुड मॉर्निंग बॉडीगार्ड. बॉडीगार्ड, तू झोपते बिपतेस की नाही ग? झोपते ना. डोळे बघ तुझे, असं वाटतं झोपलीच नाहीयेस तू रात्रभर. आणि तब्येत बरी आहे ना तुझी आता? नाही, काल खूप त्रास झाला होता तुला. अजूनही बरं वाटत नसेल तर आराम कर. नाही, मला आता बरं वाटतंय. गुड. तुमचा राग गेला? राग? मला कधी आला होता राग? मग औषधं काय मी फेकली होती? टोमणे मारण्यात एक्सपर्ट असा तू. आज नाही ना औषधं फेकणार. अगं पण काल म्हणालीस ना संपली औषधं म्हणून. सॉरी साहेब, फक्त एकच डोस शिल्लक आहे. बॉडीगार्ड. खरंच एकच. तुम्ही चिडू नका ना. बरं ठीक आहे, मी नाही चिडत तुझ्यावर. तू मला दे औषध. थँक्यू. कशाबद्दल? औषध घेतलं ना त्याबद्दल. आता तू मला काढा आणून दिलास ना तरी पिईन मी. हा पण एक रिक्वेस्ट आहे, काढा प्लीज कडू करू नकोस. थोड्या कडू गोष्टींची सुद्धा सवय करून घ्यावी लागते. हे तू तुझ्याबद्दल बोलतीयस की काढ्याबद्दल? काढा. असेच हसत राहा साहेब, आयुष्य वाढतं. करेक्ट. फक्त तू मला भांडायला लावू नकोस म्हणजे झालं. मी तुम्हाला भांडायला लावते? मला मी स्वतः भांडतो. सतत ते काढा औषधं घेऊन मागं लागलेली असतेस माझ्या. साहेब काय तुम्ही पण. अरे वा, दिवसाची सुरुवात चांगली झाली म्हणायची. आणि आई बरं झालं तू आलीस. का? हे बघ, मी आता बरा झालोय. मी जरा बाहेर फिरून येतो. अजिबात नाही, घरातच थांब. आई मला कंटाळा आला इथे बसून. तू घरातल्या घरात फिर मग. ऍटलीस्ट लॉन मध्ये तरी जातो प्लीज. नाही नको साहेब. जाऊ दे की अगं, जा लगेच यायचं, आपण वेळ काढू नकोस. ओके, थँक्यू. अगं नेत्रा, तुझ्याकडे एक काम होतं. सांगा ना. तू मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन येशील का? हे आणायचं होतं जरा. आई तिला जमेल का पण एकटीला? अरे ती जाऊन आली आधी त्या मेडिकल स्टोअर मध्ये, इथे जवळ तर आहे. बर, जाशील ना? हो. हे पैसे. मी आलेच जाऊ. आई आता कसलं औषध आणायला पाठवलंय तिला तू? अरे औषध म्हणजे इंजेक्शन आहे. इंजेक्शन?